आज महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू झाले असून बुलढाणा लोकसभा निवडणुकीसाठी आज नवीन मतदार पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावित आहेत. बुलढाणा तालुक्यातील माळविहीर येथील मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी आपले पहिले मतदान केले आहे. पहिल्यांदा मतदान करताना खूप आनंद होत आहे. जसा इतर सणांचा आनंद येत असतो तसा लोकशाही उत्साहाचा खूप आनंद आहे. मतदान हा आपला अधिकार आहे, हक्क आहे. योग्य उमेदवार आणि आपण ज्यांच्या हातात हा देश देणार आहोत, योग्य उमेदवार निवडून देण्याची ही संधी आहे, अशा भावना मतदारांनी मतदान केल्यानंतर व्यक्त केल्या. पहिलं मतदान करून खूप आनंद आहे. जसा इतर सणांचा आनंद असतो तसा लोकशाही उत्साहाचा पण मला खूप आनंद आहे. खास वोटिंग करण्यासाठी मी पुण्यावरून आलेले आहे आणि या सुट्टीचा मी अत्यंत उत्स्फूर्तपणे फायदा घेतला. मी आज फर्स्ट टाईम वोटिंग करते आहे. तर लोकशाही हा आपला सण आहे, तसंच आम्ही तो उत्सव म्हणून साजरा करतो आहे. लोकशाही म्हणजे मतदान करणं हा आपला प्रत्येकाचा अधिकार आहे आणि ते कर्तव्यही आहे. प्रत्येक नागरिकाने ते केलं पाहिजेत. माझं मत माझा अधिकार. नक्कीच मी सगळ्यांना आवाहन करेल की सगळ्या वोटर्सनी आज वोट करावं, कारण हा आपला हक्क आहे आणि डेमोक्रेसी पण यालाच म्हणता येईल आणि जो डिझर्विंग आहे त्यालाच निवडून द्यावं. मी कौस्तुभ कोरडे, बुलढाणाचा आहे, खामगावला. आणि मी आता जस्ट माझं मतदान केलेलं आहे आणि मला आधी कळलं नाही की कसं करायचं, बट मला लोकांनी सांगितलं की तुला पहिले नंबर घ्यावा लागेल तुझा आणि नंतर मतदान करावं लागेल. तर खूप सोपी प्रक्रिया केली आहे त्यांनी. तुम्ही आरामात येऊन 5 मिनटात मी माझं मतदान केलेलं आहे. तर माझ्या वयाच्या सर्वांना मी आवाहन करतो की तुम्ही सर्वांनी पण मतदान करावे. खूप सोपं झालेलं आहे आता प्रक्रिया. त्यांनी मोबाईल थ्रू पण तुम्ही तुमचं QR स्कॅन करू शकतात वोटर ॲप थ्रू आणि तुमचा नंबर येऊ शकता आणि तुम्ही डायरेक्टली जाऊन मतदान करू शकता. कसं वाटतं तुला आज पहिल्यांदा मतदान केलं? छान वाटतं आहे, कारण की आता असं वाटतं की मी आता सिटिझनशिप माझी म्हणजे व्यक्त केली आहे आणि मी एक आपलं रिस्पॉन्सिबिलिटी पूर्ण केलेली आहे इथे येऊन आणि देशासाठी काहीतरी एक वेगळं आपण करत आहे त्याच्यासाठी यावं. मी मतदानासाठी मुंबईतून इथे आलेलो आहे. माझं मतदारसंघ खामगावच आहे, बट मी शिकण्यासाठी मुंबईला गेलो होतो. तर आता मी माझं मतदान करण्यासाठी इथे आलो होतो. माझं मतदान केलेलं आहे आणि खूप सोपी प्रक्रिया यांनी केलेली आहे. तर तुम्ही पण येऊन आपलं मतदान करू शकतात आणि सोप्या प्रक्रियेने आपलं देशासाठी काहीतरी करू शकतात. हां, हॅलो, माझं नाव श्रुती आणि मला आता फक्त 2च दिवस झाले 18ची पूर्ण होऊन आणि मी फर्स्ट टाईम इलेक्शनला आले आहे. माझ्या मम्मीसोबत आले आहे आणि हे मला इथे यायला खूप भीती वाटत होती, कारण फर्स्ट टाईम इलेक्शन प्रोसेस काय असते, वोटिंग काय असते हे मला काही माहिती नव्हतं. बट इथे खूप सोपी पद्धतीने इलेक्शन कंडक्ट होतं. EVM मशीन आहे, तिथे फक्त क्लिक करून तुम्हाला वोट करावं लागतं. आणि वोटिंगसाठी मी इतर लोकांना हेच सांगेल की तुमचं एक वोट पण खूप इम्पॉर्टंट आहे. मला फक्त एकच लाईन म्हणायची आहे की वोटिंगसाठी की 1 फॉर ऑल, ऑल फॉर 1. आणि जसं तुम्ही एक वोट दिल्याने म्हणजे काही पण चेंज होऊ शकतं. सो थँक्यू सो मच. कसं वाटतं तुला आज पहिल्यांदा मतदान केलं? मला खूप छान वाटतं. एक रिस्पॉन्सिबल सिटिझनसारखं वाटतं आहे आणि 18 वर्षानंतर काय चेंजेस होतात हे मी फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स केलं आहे. सो खूप छान वाटतं. काय आवाहन करणार तुझ्या वयाच्या सर्व मुलींना? मला फक्त एवढं सांगा वाटतं आहे की तुम्ही जर 18 वर्ष पूर्ण झाले आहात तर तुमचा जो राईट आहे हे तुम्ही आतापासूनच घ्यायला पाहिजे. वोटिंग कार्ड बनवा, वोटिंग करा आणि तो तुमचा राईट आहे तो तुम्ही घ्या.